नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. तर घटस्थापनेचा आजचा 5वा दिवस आहे आणि आजचा शुभ रंग आहे हिरवा. आणि घटस्थापना केलेला आजचा दिवस 5वा आहे आणि माझ्या घटातलं धान्य किती छान उगवलंय. तुमचं जर घटातलं धान्य असं उगवलं नसेल तर काय करायचं आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पुढल्या वर्षी घट बसवताना आपल्याला काय काळजी घ्यायची म्हणजे आपलं सुद्धा धान्य छान उगवल. ज्याच्या घरातल्या घटामध्ये धान्य सरभरीत उगवतं त्याचं घर सुद्धा धनधान्याने, सुखाने, आरोग्याने भरून राहतं असं म्हणतात. तर मग आपल्यालाही वाटतं ना आपलं पण धान्य चांगलं उगवावं. बघा माझं धान्य अगदी मी तुम्हाला चारी बाजूंनी दाखवते किती छान उगवलंय. जर तुमचं धान्य उगवलं नसेल, कुजलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जी तुम्ही 5, 7, 9 धान्य घेणार आहात ती धान्य चांगली बघून घ्यायचेत. कुचकट नसावीत, लहान नसावीत, धान्य निवडून घ्यायचेत आणि ती धान्य एका भांड्यामध्ये 1 तास किंवा 2 तास भिजत ठेवायचेत. आणि बघा घट एकदा बसवला की घट हलवायचा नसतो. मग आपण काय करायचंय तर आपण भिजत ठेवलेलं धान्य घेऊन धान्य आपल्याला हलक्या हाताने मातीत खोवून घ्यायचंय आणि रात्रभर घटावर एखादं मोठं पातेलं किंवा तुमच्याकडे घमेलं टप असेल तर ते झाकण घालायचे. घट झाकून ठेवला तरी चालतो कारण यंदा पाऊस भरपूर आहे आणि आपण घट बसवताना माती सुद्धा ओली आणि पावसाळ्यात घरामध्ये सुद्धा कुबट वातावरण असते. आपण शेतामध्ये धान्य पेरतो त्यावेळेस बाहेरचं वातावरण उष्ण असतं आणि त्यामुळे शेतातलं धान्य व्यवस्थित उगवून येतं. म्हणून आपण जर घटावर 1 रात्र किंवा 2 रात्री झाकण ठेवलं तर त्या झाकणामुळे आतलं वातावरण गरम होतं, उष्ण होतं आणि त्याच्यामुळे आपलं धान्य छान उगवून येतं. माती जरी ओली असली तरी त्या उष्णतेमुळे माती कोरडी होते. आता तुम्ही म्हणाल की आज तर 5वा दिवस आहे, आज धान्य खोवल्याने काय उपयोग होणार, धान्य उगवणार कधी. तर यंदा 11व्या दिवशी घट उठणार आहेत आणि धान्य 3 दिवसापासूनच उगवायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही आज जरी धान्य घटामध्ये खोवून घेतले आणि रात्री घटावर झाकण घातले तरी तुमचे धान्य पुढच्या 2 दिवसामध्ये छान उगवेल. आणि अजून आपल्याकडे घट उठवायला 6 दिवस बाकी आहेत. 6 दिवसामध्ये घट झाकेल इतके धान्य तुमचे मोठे होईल. आता धान्य चांगले उगवण्यासाठी पुढच्या वर्षी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला माती ओली असली, पाऊस जास्त असला तर घटामध्ये पाणी थोडंच ठेवायचं आहे. घट पूर्ण भरून पाणी ठेवायचं नाही कारण आपण अगोदर बघायचंच आहे, घट भरून ठेवायचा आहे, घट गळतोय का. आणि आपल्याला जरी असं वाटलं की आपला घट गळत नाही तरी पण घट पाझरत असतो आणि घट 8 ते 9 दिवस उठवत नाहीत. त्याच्यामुळे घट जास्त पाझरतो आणि आपले धान्य कुजते. म्हणून घटामध्ये शास्त्रासाठी थोडेसेच पाणी घालायचे आहे. आणि पाऊस नसेल तर मग तुम्ही घटामध्ये भरून पाणी ठेवू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही घट बसवाल त्या दिवशीच सुरुवातीला मातीला जास्त ओलं करायचं आहे आणि त्यानंतर 2-3 दिवस मातीला ओलं करायचं नाही. म्हणजेच काय तर घटाला पाण्याचा शिंतोडा द्यायचा नाही. 3-4 दिवसांनी तुम्ही घटाला थोडासा हाताने पाण्याचा शिंतोडा देऊ शकता. किंवा आपल्याला घटातील माती बघितली की आपल्या लक्षात येतं माती ओली आहे की कोरडी आहे. जर माती जास्त ओली वाटत असेल तर फुलाने थोडासा पाण्याचा शिंतोड्या द्यायचा आहे कारण रोज घटाला पाण्याचा
शिंतोडा द्यायचा असतो आणि जर माती कोरडी वाटत असेल तर मग तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात घटाला पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे घट पूर्ण भरून ठेवायचा नाही, घट थोडासाच पाण्याने भरून ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे धान्य घेताना ते कुचकट बारीक धान्य घ्यायचं नाही किंवा तुम्ही धान्य पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता आणि जे पाण्यात बुडून राहील ते धान्य घेऊन तुम्ही घटामध्ये पेरू शकता. आणि घट बसवायला माती घेताना माती चाळून घ्यायची नाही. मातीमध्ये बघा लहान लहान खडे असतात, थोडाफार कचरा असतो. आपण शेतातली मातीच घट बसवायला आणतो, त्यामुळे मातीमध्ये कचरा, खडे बरंच काही असतं. आणि आपण जर माती चाळून घेतली तर खडे, कचरा साईडला होतो आणि फक्त माती राहते. आणि आपला घट जास्त गळला की मग ती माती चिवट होते, चिखल होतो, म्हणून आपले धान्य कुजते. तर आपण फक्त हाताने मोठे खडे, कचरा काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर घट बसवताना ती माती घटासाठी वापरायची आहे. असं केल्याने काय होतं तर आपला जरी घट पाझरला, आपल्या घटाला पाणी जास्त झालं तरी त्यातील कचरा, खडे पाणी शोषून घेतात आणि मातीसुद्धा चिवट होत नाही. माती लवकर सुकण्यास मदत होते, म्हणून माती कधीही चाळून घ्यायची नाही. आता आमच्याकडे वावरी म्हणतात, पण सगळ्यांना कळावं म्हणून मी माती म्हणते. आता शहरातल्या लोकांचं काय होतं, ते लोक माती विकत घेतात, पण ती माती चाळलेली असते. तर तुम्ही काय करायचं आहे, चाळलेली माती न घेता बिना चाळलेली माती घ्यायची आहे. म्हणजे आपल्या घटातील धान्य चांगले उगवते. आणि पावसाळा असेल तर सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवस तुम्ही रात्रीचे घटावर झाकण ठेवा, म्हणजे त्याच्या उष्णतेने आपले धान्य सुद्धा छान उगवते. आणि ऊन असेल तर झाकण ठेवायची गरज नसते. आणि जरी चुकून तुमचा घट गळला, माती जास्त ओली झाली, तुम्हाला जर वाटत असेल की आपले धान्य कुजले आहे, तर धान्य पुन्हा टाकून तुम्ही वरून कोरडी माती टाकली तरी चालते. फक्त घट हलवायचा नाही, हे लक्षात ठेवायचे आहे. तर ही जर काळजी तुम्ही घेतली तर तुमचा घट छानच उगवेल, धान्य कुजणार नाही. आपल्या घटातील धान्य जर चांगले उगवले तर आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो आणि आपल्या घरात सुद्धा चांगली भरभराट राहते. तर तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच देवाधर्माचे, पूजेचे, कॉमेडीचे, रेसिपीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.